काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आज सकाळी सकाळी रेडिओवर गाणं ऐकलं, जादूगर मैं जादूगर तू हे पडा जादूगर. आता जादूगर म्हटल्यानंतर आपल्या पोतडीतून काहीतरी आपल्यावर असं टाकणारा असं तुम्हाला वाटेल, पण जादूगर त्या अर्थाने नाही बरं का. जादूगर म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची छाप दुसऱ्यावर उमटवणारा, आपल्या मनातलं जाणून घेणारा, आपल्यावर भरभरून प्रेम करणारा. आता एका व्यक्तीमध्ये असे सारे गुण सापडतील का हो? आता प्रेमाच्या गोष्टीत म्हणायला गेलं ना तर हे सापडणं वगैरे काही नसतं. ते हळूहळू हळूहळू शोधायचं असतं आणि मग व्यक्त करत करत त्याचा आनंद घ्यायचा असतो आणि समाधानही आपणच घ्यायचं असतं. तो आहे मनातलं जाणून घेणारा, तर ती आहे मनकवडी त्याचं मनोबल वाढवणारी. अशा या सुंदर प्रेमाच्या गोष्टीला आता 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या प्रेमाच्या गोष्टीत जरी असं असलं ना तरी कधी कधी तो म्हणतो आमची ही ना आणि ती पण म्हणते आमचे हे ना. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध मेंटलिस्ट म्हणजेच माइंड रीडर केदार परुळेकर आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सोनाली केदार परुळेकर. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार केदार, सोनाली, वेलकम. खूप मनापासून स्वागत करते. नमस्कार. महाराष्ट्राचे रसिक तुमचं खूप स्वागत करतायत आणि ही प्रेमाची गोष्ट जाणून घ्यायला खूप उत्सुक आहेत, तर त्या गोष्टीला आता सुरुवात करूया. या. नमस्कार केदार. नमस्कार सोनाली. नमस्कार. शब्दभ्रमकार, कवी, लेखक, अभिनेता, मेंटलिस्ट, माइंड रीडर अशी मोठी नामावली तयार झालेले केदार परुळेकर आज इथे अभिनय करायला यायचे. ते आज अशा पद्धतीने इथे आलेत. मनपूर्वक अभिनंदन, कौतुक. आणि सोनाली, तू पहिल्यांदा इथे आलेली आहेस, त्यामुळे खऱ्या अर्थाने तू आमची सोनबाई आहेस, त्यामुळे तुझं मनापासून स्वागत. सोनाली, मला ना तू पोहे खात होतीस आणि मला इतकी गंमत वाटली की बहुतेक वेळेला ना मुलीकडचे लोक कांदे पोहे करतात आणि हे हिनेच केले आहेत हो असं सांगतात. तुमच्याकडे अगदी विरोध होता. पूर्ण केदार कांदे पोहे घेऊन आले ना? हो. काय 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 झालं ते सांग मला आता. गंमत काय म्हणजे मी मुलगा बघायला आले होते आणि सासूबाईंना जरा शक्य नव्हतं येणं, म्हणून मग त्यांनी फोन करून विचारलं की तुम्ही याल का दादरला. आम्ही तयार झालो. म्हटलं चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मला ते असं मजेशीर वाटत होतं की आपण मुलगा बघायला जातोय आणि मुलगा असं कांदे पोहे घेऊन येते वगैरे, हे खूप मजेशीर वाटत होतं. ऍक्च्युली मी कांदे पोहे नव्हते आणले, त्यावेळेला बेत वेगळा होता. आम्ही आता इमॅजिन केलेलं आहे केदार. आणि केदारची आई म्हणते केदारनेच बनवले हो, छान बनवतो. पण हा प्रवास कुठून कुठे, म्हणजे कोकण टू मुंबई का काय? नाही, मुंबई, बोरिवलीची. माहेर माझं बोरिवलीचं. अच्छा. बोरिवली ते दादर. हां, असं पूर्णपणे. हां. मग काय पाहिलंस यांच्यामध्ये? हे तर काय नोकरी वगैरे करत नव्हते, एका वेगळ्या पद्धतीने. तेव्हा जादूगार म्हणायचे, कारण मेंटलिस्ट, माइंड रीडर हे शब्द जरा वेगळे होते. मग एका बाजूला कवी होता. मग तू काय पाहिलंस केदारना आमचे हे असं म्हणण्यासाठी? फक्त आम्ही 2 तास आमचं बोलणं झालं. 2 तासातलं आमचं बोलणं पूर्ण आयुष्यभराला उपयोगी पडलं असं झालं ते. त्याच वेळेला असं जाणवलं की नाही बाबा, मी पण एक कलाकार असल्यामुळे कलाकारांची मनं जुळली गेली. त्यामुळे ते त्याच्या आधी तिने मला वाटतं मैत्रिणीला वगैरे सांगितलेलं आम्ही असं बघणार नाही, मी बरेच मुलं बघितल्याशिवाय करणार नाही. आपण साड्या कसे घेतो, निदान तरी 7-8 साड्या तरी काढायला लावतोच, तसं म्हटलं बघणार. पण पहिलाच मुलगा बघितला आणि पहिल्या क्षणी ताबडतोब होकार. घरी गेल्या लगेचच फोन, आईने सांगून ठेवलेलं घरी पोहोचलात की फोन करा, तसा फोन केला. त्यांनी लगेचच तिकडून सांगितलं की आम्हाला होकार आहे, तुमचं कळवा आम्हाला. माझ्या आईने लगेचच सांगितलं आम्हाला पण होकार आहे. तोपर्यंत ट्रेनमध्ये झालं होतं सगळं विचारून. केदार, खऱ्या अर्थाने तुम्ही दुसऱ्याच्या मनातलं जाणणार आहात. सोनालीच्या मनात हो आहे, तुम्हाला कळलं होतं?
त्यावेळेला मी मेंटॅलिझम जस्ट शिकायला सुरुवात केली होती. जवळजवळ 17-18 वर्षाचं अथक अभ्यासानंतर मी आत्ता सुरू केलं, 10 वर्ष झाली. पण त्यावेळेला सुरुवात होती. पण म्हणजे मला असं वाटत नाही की जगातला कोणताही मेंटलिस्ट आपल्या बायकोच्या मनातलं ओळखू शकत असेल. पण तरीसुद्धा खरं सांगायचं तर म्हणजे मी ज्या वेळेला हिला भेटलो पहिल्यांदी, म्हणजे आम्ही ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला जसं हिने सांगितलं तसं 2 तास आम्ही एकमेकांशी गप्पा मारल्या, आम्हाला खरोखर मतं पटली. आणि म्हणजे असं वाटलंच नाही की अरे आम्ही अनेक वर्षापासून ओळखतो असं वाटत होतं. आणि हे वाटायला लागलं. हे नॅचरली वाटतं प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी. आता म्हणजे त्याच मैत्रिणीला मी आदल्या दिवशी हे वाक्य सांगितलं होतं, त्याच मैत्रिणीला दुसऱ्या दिवशी मी सांगितलं की झालं माझं लग्न जमलं. ऐक ती उडाली असेल. अरे तू काल एक वाक्य बोललीस आणि आज एक वाक्य बोलतेस, विचार केलायस का? म्हटलं हो झालाय सगळा विचार. नाही पण आपण म्हणतो ना फिल्मी वर्ड नेहमीच आहे, कुठेतरी घंटा वाजते म्हणतात, तशी ती तार कुठेतरी वाजते आणि होतं ते म्हणजे गॉड्स क्रिएशन असं मला वाटतं. वा वा वा. 2 कलाकार एकत्र येणं आणि मग तो संसार करण्याच्या सारखं खरं तर सुख नाही. आणि आज केदारच्या आयुष्यामध्ये सोनालीचं स्थान काय आहे हे अनेक जण अगदी व्यक्त होत असतात. सोनाली, कुर्या सदा मंगलम असं म्हटलं आणि पंगत बसली आणि तू स्वतःच तयार केलेला तो उखाणा आज तो सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. तर आपल्या पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या रसिकांना तो उखाणा घेऊन दाखव. नक्की. म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची ही संधी आहे. हो नक्की. पण त्याच्या आधी थोडी जी स्टोरी आहे. हा सांग सांग. म्हणजे जसं आमचं 2 तासात होकार झाले आणि त्या दृष्टीने आणि ह्याची पहिली ह्याने लिहिलेल्या कविता आणि गाण्यांचा असा अल्बम आला होता मार्केटमध्ये, वेड्या मना म्हणून. आमचा सगळ्यांचा पहिला होता. म्हणजे वैशाली सामंत, मी, ऋषिकेश कामेरकर, अजित परब, कमलेश बडकमकर, सगळे आम्ही पहिली आणि हा मुळात त्यावेळेला जादूगार म्हणून त्याचं फेमस होता. त्यामुळे त्या सगळ्या दृष्टीने गुंफून असा मी उखाणा तयार केला. उखाणा असं आहे, काही कळेना कशी घडली जादू ही एका क्षणात, काही कळेना कशी घडली जादू ही एका क्षणात, केदारनाथ वसले केव्हा कसे माझ्या या वेड्या मनात. वा, खरी ही कवी. केदार, याच्यावर उत्तर आपल्याला द्यावं लागेल. ते कसं व्यक्त करणार आहात? एखाद पटकन इन्स्टंट चारोळी तरी पाहिजे, नाही तर उखाणा हवा, नाही तर गाणं हवा. 3 ऑप्शन आहेत. खरं तर कवी आहे म्हणून असं कुठेही आमच्या मनात नव्हतं की बाबा आमचं लग्न जुळलं तर लगेच तिला काहीतरी कविता द्यावी वगैरे, असं कुठेही डोक्यातही नव्हतं. नंतर कधीतरी एक मी अशीच गंमत म्हणून काही लिहिली तिच्या माझ्या वेडिंग अॅनिव्हर्सरीला मी स्वतः त्यावेळेला क्रिएटिव्ह डिझायनिंग माझी उखाणा वगैरे घेतला नाही तेव्हा? उखाणा घेतलेला पण तो आईनी बनवलेला होता. हा म्हणजे तेवढे मी आता उखाणा वगैरे नंतर मी बरेच उखाण्यांवर काही गाणी लिहिलेली आहेत, ती आहेत वेगळी. पण उखाणा ॲज सच त्यावेळेला मला वाटतं घास भरवताना फक्त एकदा घेतलेला. ते काय आता म्हणजे ते बोला व्यक्त व्हा. घास भरवताना म्हणजे काय? आता इथे काहीतरी पाहिजे तिला बरोबर. जेव्हापासून पाहिले तुला लागलाय एकच ध्यास, वा, जेव्हापासून पाहिलंय तुला लागलाय एकच ध्यास, सोनाली 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 लवकर घे घास, असं एवढंच. वा वा वा, पण छान आहे ना. ती वेळ मारून घेणं फार छान असतं. सोनाली, खरं तर आता परिस्थिती अशी आहे की मुलाचं पॅकेज बघितलं जातं, घर बघितलं जातं आणि मग आम्ही 1-2-3 महिने बोलू आधी फोनवर, मग भेटू आणि मग विचार करू. ही एवढी मोठी, आणि त्यावेळेत तर तुझं काहीच झालं नाही तसं. तू फक्त मला म्हणाल की निर्व्यसनी आहे. निर्व्यसनी असणं हे म्हणजे हा गुण नाही आहे, हे असलंच पाहिजे. पण तू असं काय बघितलंस म्हणजे एकूण? नाही, मला बेसिकली मुलगा चांगला आणि आई वडील चांगले, हेच माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. कारण आपण पूर्ण आयुष्य त्यांच्याबरोबर काढत असतो. त्यामुळे मला त्याच्या व्यतिरिक्त असं मी काही एवढा विचार केला नव्हता की मी स्वतः पण त्यावेळेला जॉब आणि करत होते, सगळं माझं करिअर आणि बघ चालू होतं. पण मी असं त्यावेळेला नाही विचार केला की बाबा पॅकेज काय आहे किंवा हे आताच्या ज्या पद्धतीने ट्रेन चालू आहे तसा मी नाही विचार केला. कारण मला आपण त्यांच्याबरोबर राहतो, मोठी माणसं हवीत घरात, अशाच विचारांचं असल्यामुळे मला ते पटकन रुजलं आणि भावलं त्यावेळेला. आणि ते यशस्वी झालं. हो नक्कीच. यशस्वी होतात. तसाच विचार केलेली जी स्थळं असतात किंवा मॅरेजेस असतात ती यशस्वी होतात. कारण घर टू घर लग्न झालं पाहिजे. लग्न हे फक्त काही क्षणांचं नाही. हल्ली म्हणजे
हल्ली झाले की डेस्टिनेशन वेडिंग करा, सेलिब्रेशन करा आणि नंतर विसरा. अनफॉर्च्युनेटली ते इव्हेंट असा प्रकार झाल्यापासून सगळं. आणि खरं म्हणजे लग्न जेव्हा ठरतं ना, म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की तेव्हा दोघांनी एकमेकांसाठी काय करू शकतो ह्याचा विचार करावा. आपला काय फायदा होईल किंवा काय होईल ह्याचा काही उपयोग नसतो. आणि एक छान लग्न झाल्यानंतर दोघांनी पुढचं आयुष्य खूप चांगलं घालवायचं हीच विचारसरणी ठेवून लग्न करावं. म्हणजे छोटे छोटे प्रसंग असतात ते तुम्हाला एन्जॉय करता येतात. असं नाहीये की तुम्ही मोठी टूरच मारली पाहिजे किंवा असं काही नसतं. पण ते प्रत्येक व्यक्तिसापेक्षाप्रमाणे अवलंबून आहे. कोणाला कसा आनंद कशात मिळेल हे प्रत्येकाने ज्याने त्याने त्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. मुख्य म्हणजे समजून घेणं हाच मोठा हे त्याच्या मागचा धागा आहे. खरं तर सोनाली केदार, या कार्यक्रमाचा मूळ उद्देशच आमचे निरंजन पाठक यांची संकल्पना आहे. ही संकल्पनाच मुद्दाम अशी आहे की इतक्या प्रतिथयश जोड्यांना आपण बोलवतो, त्यांच्या लग्नाचं रहस्य प्रेमाचं काय आहे. कारण इतकं आता म्हणजे लग्न म्हणजे आता खेळखंडोबा झालेला आहे. लग्न संस्था टिकणारच नाही असं लग्न जमवणारेच म्हणत आहेत. त्यामुळे हा एक चांगला नव्या पिढीला संदेश देण्यासाठी खरं तर आपण हा कार्यक्रम करतो आहोत. केदार, हे चांगला उपक्रम आहे. म्हणजे मी खरंच अभिनंदन करतो दूरदर्शनचे, पाठक सरांचे, तुमचे सगळ्यांचे जे ह्याला संबंधित आहेत सगळ्या लोकांचं खूप खूप अभिनंदन की असे कार्यक्रम व्हायलाच पाहिजेत. ही एक मोठी जनजागृती आहे की कुठेतरी समाज भरकटतोय, विनाकारण भरकटतोय, तसं भरकटू नये. आणि कुठेही वाटतं लोकांना की अरे भांडण झालं म्हणजे काय म्हणजे एकमेकाची मतं किती जुळतात, काय आवडतात हे आधी बघूया मग ठरवूया. आमच्या दोघांत म्हटलं तर आम्हाला एकही मत जुळत नाही. काहीच नाही. कलर्स नाही जुळत नाही. म्हणजे आम्ही एकमेकांना गिफ्ट नाही देऊ शकत. पहिल्यापासून लगेच लक्षात आलं आमच्या. म्हणून कारण हिला आवडणारे कलर्स वेगळे, मला आवडणारे कलर्स वेगळे, मग द्यायचं काय, तिला न आवडणार थोडंच देणार आहे. मग आम्ही घेऊनच जातो एकमेकांना, तुला जे आवडेल ते तू घे असं. पण काय त्याच्यासाठी ते एवढं महत्वाचं नसतं ना. आपल्याकडे महत्वाचं काय आहे. आणि कुठेही लग्न झाल्यानंतर पहिली तर म्हणजे जर तुम्ही हे कार्यक्रम जे म्हणालात ना ते उद्दिष्ट, तर मी सगळ्या रसिकांना सांगू इच्छितो की जर नवरा बायको होत असाल तर असा विचार करू नका की आमचं कधी भांडण होणार नाही. भांडण होणारच आहे, त्याच्याशी काहीच हरकत नाही. गंमत आहे, भांडण पण गंमत आहे ना. मूळ मुद्दा आहे की तुम्ही भांडताय कशासाठी हे महत्वाचं आहे. भांडणं होणारच आहेत हे धरून चालेल. जरी भांडण झालं म्हणजे आपण डिवोर्स झाला पाहिजे असं काही नसतं. खरंय 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 खरंय. डिवोर्स वगैरे या गोष्टी फार दूर आहेत. पण ही संपूर्ण संकल्पना ज्यांनी नाही म्हणजे प्रेस कॉन्फरन्सच्या वतीने ती करून पुढे नेली ते आमचे कार्यक्रम अधिकारी जे आहेत मुख्य आमच्या दूरदर्शनचे संदीप सूद यांचे पण खूप खूप आपल्याला कौतुक करायला पाहिजे. केदार, हे कवी मन आहे हे जागृत कधी झालं? कुठली मुलगी पहिली बघितली आणि ती कविता स्फुरली? म्हणजे मला आज तुला माहिती नसलेल्या गोष्टी करणार आहेत. आता भांडणं होतातच असं केदारने सांगितलं, त्यामुळे लावूनच टाकू आता आपण आता भांडण. नाही, मला तर अगदी स्पष्ट सांगतो, कविता लोकांना असं वाटतं की कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी, छान सुंदर ठिकाणी कविता छान स्फुरेल वगैरे, असं अजिबात नसतं. म्हणजे आम्ही इथे अक्षरशः काहीतरी विचारावर नाही ग असं नाही असं करून काहीतरी एकदम असं हे असताना सुद्धा मी काहीतरी छान रोमॅन्टिक कविता लिहित असतो, निसर्ग सुंदर कविता लिहित असतो. कुठेही ते ह्याच्यामध्ये कुठेही अडत नाही. मुळात कसं होतं, आणि जसं कुठेच फुरली पहिली असं नाही की जेव्हा मी अगदी लहान होतो तेव्हापासून म्हणजे माझी आई कविता खूप छान लिहायची. त्यामुळे आईच्या कविता लिखाण, तिचं सगळं मीटर हे समजून उपजत येत होतं कुठेतरी. तसंच माझे मामा जे केळूसला राहायचे ते मास्तर होते, मधु मास्तर म्हणायचे, मधुसूदन दाभोळकर. बरेच लोक ओळखत असतील की दाभोळकर सर जे बालमोहन शाळेचे आहेत त्यांचे वडील ते माझे मामा. तर ते केळूसवरनं दरवर्षी त्यांना एक काहीतरी आवड होती की ते मध्ये मध्ये कवितेतून असं पत्र पाठवायचे, कारण त्याला पत्रव्यवहार खूप चालायचा. त्यांचं पोस्टकार्ड यायचं, अंतर्देशीय पत्र यायचं ज्याच्यावर त्यांनी कविता लिहिलेली असे. त्यांनी भारूडमध्ये लिहिली की मी इथून भारूडात उत्तर लिहायचो. त्यांनी त्यांचं नाव तयार करून लिहिणारी लिहिली की माझं नाव तयार करून लिहिणारी लिहायचो. हे उगाच असं लहानपणापासून 5वी 6वी 7वी अगदी मला आठवतही नाही कधीपासून हे सगळं चालू झालेलं. त्यामुळे ते
अंगात होतंच. मग ओघाने दूरदर्शनचाच एक कार्यक्रम होता, या टोपीखाली दडलंय काय म्हणून. तर त्या नीना राऊत करत होत्या आणि त्याच्यात कार्टुनिस्ट विवेक मेहत्रेंचं कार्टून काढायचं आणि त्याच्यामध्ये एक गाणं असायचं. तर ते गाणं कोणीतरी लिहिलेलं होतं, ते मीटरमध्ये नव्हतं. तर आमचा मित्र शैलेंद्र बर्वे आणि जयेश दिवाणे हे दोघं त्यावेळेला संगीतकार होते. तर त्यांनी त्या एका गाण्याला कारण ते जुळत नव्हतं. तर त्यावेळेला मी तिथे शैलेंद्र बर्वेकडे होतो घरी. तर त्याला मी सगळं लिहून दिलं, रे हे असं नाही असं पाहिजे. तर तो खुश झाला. त्यांनी नीनाताईंना सांगितलं. नीनाताई बोला, रे नाही केदार तूच लिही सगळी गाणी. आणि तेव्हा दूरदर्शनलाच मी पहिले सगळी गाणी प्रत्येक एपिसोडला एक एक लिहित गेलो असं. आणि ते हळूहळू म्हणजे लिहित होतो गाणी, आधी पण काही लिहिलेली, पण दूरदर्शननी तो प्रवास आणखी पुढे नेला. आणि मग त्याच्यानंतर मग अमोद जुवेकरच्या कानावर गेलं की असं असं केदार खूप छान लिहितो गाणी वगैरे. मग त्यांनी वेड्या मनाच्या वेळेला मला अप्रोच झाला तो. मग वेड्या मन अख्खं अल्बम झाला. तोपर्यंत माझा कवितांचा खूप झाला होता. मग मी कविता संग्रह काढला. मग विजय राजाध्यक्षांची प्रस्तावना आहे माझ्या कविता संग्रहाला. मग ऋणशब्दांचे हा कार्यक्रम मी सुरू केला. असं ते सगळं एक एक कविता आणि गाण्यांचं. ऋणशब्दांचे च्या आधी सोनालीचा खूप भरभक्कम पाठिंबा होता. सोनालीला वाटायचं ना असा एक छान कार्यक्रम व्हावा वगैरे. हो, कारण ह्याच्यात इतक्याच कविता म्हणजे कशा बोलीभाषेतल्या सगळ्या अगदी सहज आणि आपण एन्जॉय करतो त्या प्रत्येक कविता. त्यामुळे माझं असं कुठेतरी मनात होतं की आपण याचा असा कार्यक्रम बांधूया की आपल्याला असे कार्यक्रम करता येतील की ह्याची सुंदर गाणी आहेत, कविता सुंदर आहेत. त्यामुळे मग आम्ही आमचे संगीतकार भगवंत नार्वेकर आणि यांना ओळख झाली त्यांच्याबरोबर आणि त्यांनी पूर्ण कार्यक्रम बांधला. आणि मग मध्ये कुठे कुठे केदारच्या कविता सादर करणं आणि असं करत आम्ही पूर्ण 3 तासाचा कार्यक्रम केला. मग त्यामुळे मग मीच जरा फोर्स धरला, म्हटलं आपण कार्यक्रम करूया, त्याच्याशिवाय म्हटलं त्यावेळेला आम्ही बघत होतो की जुन्या गाण्यांचे कार्यक्रम होत आहेत पण नवीन गाणी त्या पठडीतली येतच नाहीयेत त्या पद्धतीची. आणि उद्यान गणेश मंदिर इथे आम्हाला पहिली संधी मिळाली, कारण त्यावेळेला तिकडे पण असंच व्हायचं की 5-6 दिवस कार्यक्रम असायचा, माघोत्सव, वसंतोत्सव, आणि नावं बदलून तीच गाणी वाजायची. मग ते म्हणाले की इथे तुमचा नवीन कार्यक्रम आहे तर आम्हाला द्या, आम्हाला लगेच अप्रोच करा आणि ॲप्लिकेशन द्या. तर मी तिथे दिलं. भगवंत नार्वेकरांनी गाणी बसवली. मग अभिजित राणे, वृषाली पाटील, संगीता चितळे, ऋषिकेश कामेरकर सगळे हे गायला होते. आणि कविता आणि गाणी असा मी तो ब्लेंड डिझाईन करून तो मुळात कोणताही कार्यक्रम एंटरटेनिंग पाहिजे हे माझं मूळ तत्व आहे की लोकांना ते पोचलं पाहिजे. तेव्हापासून हिचं एक महत्त्वाचं एक हे समजलं मला गुण, ते म्हणजे तिच्यामध्ये प्रचंड मॅनेजमेंट स्किल आहे. म्हणजे ती जर मॅनेजमेंट फील्डमध्ये असती तर आज टॉपला असती कुठेतरी असं मला वाटतं. म्हणून तिला मी मनकवडी म्हटलं ना. पण सोनाली तू म्हणालीस की मी पण एक कलाकार आहे, मग तू काय मी जे स्कूल ऑफ आर्ट मधून टेक्सटाईल डिझायनिंग डिग्री कोर्स केला. 2दा तिला अवॉर्ड्स आहेत. स्टेट आर्टचा अवॉर्ड आहे ॲज अ आर्टिस्ट. स्टुडंट. काय सांगते? अरे वा 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 वा, हे आजच कळलं. म्हणजे एवढे अवॉर्ड्स वगैरे. आणि प्लस मी टी शर्टवर हँड पेंटिंग्स डिझाईन्स असं चालू रिअल आर्ट टी शर्ट्स नावाने ती मध्ये सगळं करत होती ते सगळं असं. अरे वा, म्हणजे असे कुठेच मिळणार नाहीत युनिक टी शर्ट्स. वा वा वा. तुझ्या ह्याचं जे कवित्व आहे हे तुला आधीपासून कळत होतं, म्हणजे लिहिलेल्या कविता. हो, त्याने इव्हन आम्ही बघायच्या कार्यक्रमाला पण मला काही कविता आणि ऐकवल्या, त्यावेळेला गाणी ऐकवली, खूप छान वाटलं. म्हणजे म्हटलं छान आहे, टाकणारा जादूगार. पण केदार बऱ्याच वेळेला बायको म्हणजे अशी मिळावी तशी मिळावी अशावर अनेक मजेशीर कविता असतात. तुम्ही एक छान कविता लिहिलेली आहे, ऋणशब्दांचे मध्येच आहे ती आज जरा म्हणून दाखवा ना. पाडगावकर सरांच्या कवितेवर आहे. पाडगावकर सरांचे आणि माझे 3 कार्यक्रम एकत्र झाले. एकदा फार वर्षापूर्वी एकदम महाराष्ट्र बोर्डाच्या कार्यक्रमाला ते आणि मी दोघंही गेस्ट होतो. माझं भाग्य होतं की त्यांच्यावर. पण ते ही त्यांची कविता जी आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, ही त्यांनी कविता सादर केल्यानंतर मी थोडासा विचारमग्न झालो की मला जे म्हणजे हे त्यांच्या कवितेचं विडंबन नाही आहे जे मी लिहिलं आहे ते, हा त्यांच्या कवितेच्या अर्थाचा वेगळा दृष्टिकोन आहे. की त्यांनी म्हटलं की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. पण मी बाहेर जेव्हा शिवाजी बागला राऊंड मारताना किंवा बाहेर ठिकाणी बघितलं तर मला सगळं विरोधाभास दिसायला लागला की म्हणतात ते सेम असतं तसं दिसेना. तर मग ते बघितल्यावर मला काय सुचलं त्याच्यावरनं ते लिहिलं गेलं. इव्हन पाडगावकर सरांना मी कविता ऐकवली तर प्रचंड खुश झालेले ते, म्हणजे खूपच खुश झालेले.
प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. बर. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. काय तरी छान छान मुली पटवतात एक एक. काय तरी छान छान मुली पटवतात एक एक. काळा ठिक्कर फिरत असतो गोरी बरोबर थेट. होय होय. मधले काही रंग असतात की नाही, सावळा, गहूवर्णीय, गव्हाळ, उजळ, काजळ लावावं तसं तिला ते चिकटलेलं असतं. कुणाचीच नजर लागणार नाही असं तिचं म्हणणं असतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. काही मुली खरंच किती गोड लाजतात. काही मुली खरंच किती गोड लाजतात. काही मुली खरंच किती गोड हसतात. काही मुली खरंच किती गोड वागतात. काही मुली खरंच किती गोड असतात. कुठे मिळतात अशा मुली? दुसऱ्यांना. पण आमच्याच वेळी नेमक्या अशा किती माशा शिंकतात. त्यांच्या सर्दीवर जर औषध मिळत असतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. काही मुलं पोरी यू पटवतात. काही मुलं पोरी यू पटवतात. काही मुलं तिच्यासाठी आयुष्य झिजवतात. वा. काही मुलं पोरी यू पटवतात. काही मुलं तिच्यासाठी आयुष्य झिजवतात. काहींचं एकीशी पटत नाही. चला समजू शकतो. काहींचं एकीवर भागत नाही. बिनसलं की दुसरी लगेच हजर असते. काय मात्र साल्यांची बेरकी नजर असते. कधी कधी प्रश्न पडतो असं काय प्रतिभा संपन्न बोलत असतील ते. हो. आपल्यापेक्षा वेगळं तरी त्यांचंच जुळलेलं असतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. आता महत्वाचा भाग, पूर्णतः पूरक जोड्या फारच क्वचित सिद्ध होतात. पूर्णतः पूरक जोड्या फारच क्वचित सिद्ध होतात. लग्नानंतर 25 वर्षांनी पूरक म्हणण्यास पात्र होतात. पण तोपर्यंत तारुण्यावर वार्धक्याचं सावट असतं. आता म्हातारपणी भांडण नको म्हणून मनही थोडं सावध असतं. वा वा वा. शेवटी तेही एकच म्हणतात, हो प्रेम आंधळं असतं. मला वाटतं तेवढंच काय ते एक प्रेमात सेम असतं. बाकी तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. वा वा वा. केदार इतकी रिलेट करते नाही म्हणजे प्रत्येक शब्द ओळ अशी आम्हाला त्याची दिसायला लागली. एकदम असे अपोजिट. आणि अजूनपर्यंत म्हणजे 2003 सालापासून आत्तापर्यंत माझे जे जे गाण्याचे कार्यक्रम झालेत म्हणजे कवितांचे गाण्यांचे, ह्या कवितेला 100% वन्स मोर मिळतो. प्रश्नच नाही. आता हा वेगळा कार्यक्रम आहे. इथे वन्स मोर घेता येत नाही म्हणून. नाहीतर ते वन मोर खरं तर आहेत. पण सोनाली, हे अशी कविता वगैरे असले की राग येतो की नाही? हे काय म्हणजे मग म्हणजे काय मनात काय आहे असं? मला सासूबाई ओरडायच्या त्याला की अरे तू तिचं नाव घेत जा नंतर की तिच्यामुळेच हा कार्यक्रम होतोय म्हणून. तू असं म्हणतोस का? लगेच प्रेक्षक ह्याची बायको कुठे आहे? बरं, शब्दभ्रमकार. बरं, आता विषयच नाही. तर शब्दभ्रमकार म्हणजे नक्की काय असं हे मला आधी सांगा. शब्दभ्रमकार म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द त्याला आहे व्हेंट्रोलॉकिस्ट, मराठीत शब्दभ्रम आणि शब्दभ्रम करणारा शब्दभ्रमकार. ह्याचा अर्थ शब्दाचा भ्रम निर्माण करू शकणारा. म्हणजे कशा दृष्टीने की जेव्हा त्याला आता अगदी प्रचलित शब्द जो अजूनपर्यंत लोकांना माहीत असेल तो म्हणजे बोलका बावला. पण बोलका बावला म्हणजे बावला न घेता शब्दभ्रम करू शकतो आपण. मी केलं म्हणजे इंडियात करणारा मी आहे म्हणून मला इंटरनॅशनल लेवलला 1997ला प्राइज मिळालेलं. काय सांगताय काय? आणि अजूनही भारतात तसं म्हणजे बावला न घेता शब्दभ्रम हा कन्सेप्ट माहीत नाही, करत नाहीत. म्हणजे काय मला सांगा, करून दाखवा आता. काय आहे असं काही ते? म्हणजे एकतर कसं होतं की आपल्या इकडे बोलका बावला म्हणजे पपेट्री सारखा धरला जातो. इट इज लाईक मोर क्लोजर टू पपेट्री, म्हणजे पपेट्रीच्या जवळ जाणारा कन्सेप्ट आहे. पण बावला जेव्हा येतो तेव्हा सगळ्यांना एक कला म्हणून सगळ्यांना माहिती आहे की बावला बोलत नाही, त्याच्याऐवजी मी बोलत असतो. बरोबर. आणि मी ओठाची हालचाल करत नाही. पण बऱ्याच वेळा अनेक शब्दभ्रमकारांचं काय होतं की ज्याच्यामध्ये बावला घेऊन ते बावल्याच्या तोंडी नाही म्हणताना ते पण नाही करतात तोंडावर. किंवा बऱ्याच वेळा ती लोक करताना असा चेहरा करून मुद्दामून बोललं जातं
ह्याची गरज नसते. ओठ न हलवणं इट इज लाईक अ सारेगम इन म्युझिक. जसं म्युझिकमधलं सारेगम आहे किंवा लिखाणातलं गम बन आहे तसं ओठ न हलवता बोलणं असलं पाहिजे. पण मी जे दाखवलं त्यावेळेला, कारण मी जेव्हा अवॉर्डला मला म्हणजे कॉम्पिटिशन होती त्याच्यात मला फर्स्ट प्राईज मिळालं इंटरनॅशनल लेवल. 6 देशाचे 6 जजेस होते. मी जाऊन उभा राहिलो त्याला माझ्या हातात पपेट नव्हतं, काही नव्हतं, मी नुसता उभा होतो. तर प्रत्येकाने एक एक माणूस पाठवला की तुम्ही फिलर म्हणून आला आहात की काय करणार आहात, आर यू अ पार्टिसिपंट. म्हटलं हो. मग डॉल कुठे आहे तुमची. म्हटलं डॉल नाही आहे. तसं मी आत्ता दाखवतो ना, पण ते मी एकटा जे करतो ना, जे आता ओठ न हलवता बोलणं हे तर नॉर्मल गोष्ट झाली. पण माईकमधनं बी बोलतोय आता, जसं माझा आवाज येत असेल तुम्हाला, हे आता खरं लोकांना इकडच्यापेक्षा तुमच्यापेक्षा जे ऑडियन्स आहे आपला, प्रेक्षकांना जास्ती कळेल की मी इथे बोलतोय आणि आवाज येतोय माईकमधनं. आणि आता हळूहळू जसा लांब जातो तसा तसा आवाज कमी होत जातो, परत जवळ आला की वाढत जातो. हे तर नॅचरल आहे. पण तसं जसं आता मी माईक ह्या बाटली, आता इथे पाण्याची बाटली आहे, त्यातलं पाणी फक्त मी पितो आणि दाखवतो. आता ह्या बाटलीत जर मी आवाज घातला, हां, बाटलीत आवाज घालणार एक हमिंग घालतो आणि तो आवाज मी ह्या माईकवर सोडतो. ॲक्च्युली मी माझ्यासाठी 2 माईक वापरायचो, माझ्यासाठी एक आणि दुसऱ्या आवाजासाठी एक. म्हणजे माझा आवाज माझ्या माईकमधनं आणि त्याचा आवाज त्याच्या माईकमधनं. आता इथे धरलं ना, आता ह्याच्यात हमिंग घालतो. आता एक हमिंग घातलंय आपण, बरोबर असं समजायचंय. ओके. आता हे जसं हमिंग ह्याच्यामधनं मी माईकवर सोडीन. आता आतमध्ये आवाज, हमिंग आतमध्ये आवाजाचं असं तर जाणवलं असेल आवाज. आता जसं हा इथे आहे तसा एक आणखी एक प्रकार खूप छान आहे जो मी आता बोलणार आणि माझाच आवाज माईक आउट सिंग करेल. मे बी बोलल्यानंतर जसं आता माझा मी बोलतोय आणि माझा आवाज येतोय, पण बऱ्याच वेळा कधीतरी कुठच्या चॅनलवर असं मी बघितलं की ते कुठेतरी हल्लेलं जाणवतं. तर तो आता एक्सपिरियन्स इथे लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल. ह्या क्षणानंतर मी बोलल्यानंतर आवाज काही क्षणानंतर थोडंसं डिले येईल. हॅलो हॅलो, माईक चेक, 1 2 3 4. येतोय, नंतर येतोय. हॅलो. हॅलो. आता बरोबर येतोय. हे एक व्हेंट्रोलॉकिझमचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये मी हा डिस्टन्स दाखवतोय. मगाशी जसं म्हटलं की हा माईक जवळ आला की आवाज वाढतो, जसा माईक जातो कमी आवाज येतो, परत इकडे आला की वाढतो. हे सगळ्यांच्या बाबतीत नॉर्मल होतं. आता मी आणखी एक प्रेक्षकांना सांगेन की हा माईक पूर्णपणे बंद आहे. जे काय होतंय ते म्हणजे हा माईकमधनं होतंय, पण तुम्हाला ते डिस्टन्स दिसला म्हणजे माईक सुद्धा माझं एक पपेट झालं तयार, की कॅरेक्टर झालं की माईक सुद्धा नाही आहे चालू. असे अनेक वेळा मी ते माईक सगळे बंद ठेवून प्रत्येक माईकमधनं वेगवेगळ्या डिस्टन्सने वेगवेगळा आवाज येत होता असं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. जसं माझे हॅपी टॉक्स विथ केदार म्हणून मी एक चालू केलं होतं मध्ये लॉकडाऊनमध्ये, मुलाखती वगैरे पण घ्यायचो, मला ते एक कन्सेप्ट होता तसं. त्याच्यामध्ये मी वेगवेगळे इफेक्ट्स दाखवलेत, बरोबर, की यूट्यूबला आहेत. पण ते ह्याच्यामधनं मी वेगवेगळे इफेक्ट की त्याच्यामध्ये विदाऊट लिप मुवमेंट सुद्धा मी खूप डिफिकल्ट हे केलेले आहेत, प्रयोग केलेले आहेत. सोनाली, हे सगळं चालू असताना म्हणजे पूर्वी जादूगार म्हणून केदार परोळेकरांची एक चुकीची थोडीशी म्हणजे काहीतरी कबूतरच काढणे नाही मी करत होतो शोज त्यावेळेला करत होतो. त्याच्यानंतर वेगळी वेगळी त्यांची ओळख झाली, पण बऱ्याच वेळेला ना पैशाची गणितं जुळत नाहीत. म्हणजे ती ओळख एस्टॅब्लिश होणे, मुळात जादूगार म्हणजे काय, छोट्या मुलांच्या बड्डे पार्टी वगैरे वगैरे वगैरे. जेव्हा पहिले दिवस सगळे प्रेमाचे जातात आणि खऱ्या अर्थाने संसार सुरू होतो तेव्हा मात्र आर्थिक गणितं जुळवावी लागतात. तर कसं जुळवलं, त्याचा तुला कधी त्रास झाला नाही का? कारण केदार काय पैसे वगैरे कधी मागताना मी तर पाहिलंच नाही आहे, काम करत राहणे. तर याचा एकूण घरावर तुला त्रास झाला का, किंवा कसं सांभाळायचं सगळं? नाही, काही आपल्या जास्त काही अपेक्षा ठेवायच्याच नसतात. जेवढ्या अपेक्षा वाढणार तसं मग ते सगळंच वाढत जातं. मग मला एवढं इन्कमच पाहिजे, तू अजून काहीतरी कर, काहीतरी बाहेर आणखीन आणि शेवटी
तो कलाकार माणूस आहे, त्याला त्याच्यातली कला पण जगवणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे जास्त अपेक्षा, जास्त मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं माझी कधी भुणभुण त्याने सांगावं एवढ्या वर्षात त्याने कधीतरी मी अशी त्याच्या मागे लागली आहे. कधीच नाही. मला दागिनाच पाहिजे, मला साड्याच पाहिजे. झाल्यात की आम्ही आत्ता कुठेतरी बाहेर जायचं म्हणजे असं कुठेतरी अगदीच नाही तर पिक्चरला जायचा प्लॅन करतोय, कुठेतरी हे करतोय आणि अचानक शो बद्दल आले किंवा मीटिंग आली, आम्ही असेच बाहेर पडताना शो साठी मीटिंग आली किंवा अमुक आला. आणि जसं आता सांगितलं लहान मुलांसाठी जादूचे प्रयोग हे पण मी ऍक्च्युली सगळीकडे मोठ्या लोकांसाठी शोज केले. त्यावेळेला मी आयुष्यभर माझा जो कलाकार म्हणून प्रवास झालाय हे जे अस्तित्वात नाही हे रुजवण्यासाठीच झालाय. बोलक्या बाहुल्या सुद्धा कार्यक्रम करताना मोठ्यांसाठीच म्हणजे लहानांसाठी म्हणून कधी त्याने, कारण मला जे मिळालेलं होतं स्टेज किंवा माझं जे इंटरनॅशनल अवॉर्ड आहे की मी ज्या प्रकारे करतो हे फक्त बोलक्या बावल्यासारखं नव्हतंच. बरोबर. तो परफॉर्मन्सच वेगळा होता किंवा जादूचे प्रयोग सुद्धा जे मी करत होतो ते प्रचंड वेगळे होते. त्यामुळे मी ते अगदी लहान मुलं असतील तर मी नाहीच सांगायचो, असंच व्हायचं. तसंच कवितांचा कार्यक्रम, लोकांना नवीन गाणी नको आहेत, लोकांना एकतर रिमिक्स किंवा त्या काळी चालू होतं किंवा जुन्या गाण्यांचेच कार्यक्रम. अशा ह्याच्यामध्ये पूर्ण किंवा जी लोक आमच्या एजची किंवा जी लोक प्रयत्न करत होती येण्यासाठी ते संगीतकार असतील तर जुन्या गाण्यांच्या, जुन्या कवींचे म्हणजे कुसुमाग्रजांच्या गाण्यांना चाली देऊन किंवा हे प्रयोग चालू होते. पण नवीनच कवी, नवीनच संगीतकार, नवीनच घेऊन उभं राहणं हे प्रचंड डिफिकल्ट होतं त्यावेळेला. कोणाचीच साथ नव्हती, म्हणजे ना प्रेक्षकांची साथ नव्हती त्यावेळेला. असं ज्यांच्यासाठी आपण करतोय त्यांची साथ नाही. ह्याच्यामध्ये उभं राहताना उभं राहणं कठीणच होतं. केदार असं दर्जेदार येत नव्हतं म्हणून मला वाटतं रसिक थोडंसं पाठ फिरवत होते. पण साक्षात आपल्या पाडगावकरांनी तुम्हाला दाद द्यावी. आणि सगळेच साहित्यिक म्हणजे विजया राजाध्यक्ष, शंकर वैद्य, भरतकुमार राऊत, खूप खूप म्हणजे आत्माराम बेंडे आणि त्यांच्या मिसेस अंगात ताप असताना ओपन मध्ये शो मध्ये ते येऊन पटकन निघणार होते म्हणून ऑर्गनायझर सांगितलं. ते बोलले एवढा सुंदर कार्यक्रम मी बघितलाच नाही. मिसेसशी बोललो, तिला ताप असला तिला बसायचंय आणि ते पूर्ण 3 तास कार्यक्रमाला बसले होते थंडीच्या दिवसात. म्हणजे खूप अनुभव आहेत. त्यामुळे तो एक आम्ही खूप आनंद घेतला की नाही बऱ्याच साहित्य, पाडगावकर सर, यशवंत देव सगळेच म्हणजे प्रचंड, अशोक पत्की तर म्हणजे अगदी किती वेळा, 6-7 वेळा. सोनाली काय म्हणाले पाडगावकर केदारच्या तर फार माझ्यासाठी पुरस्कार आहे तो. पुरस्कार आहे. काय म्हणाले नक्की? त्यांनी पूर्ण कार्यक्रम अटेंड केल्यानंतर स्टेजवर येऊन त्यांनी सगळ्या रसिकांसमोर सांगितलं की केदारच्या गाणी आणि कविता ऐकल्यानंतर मी तुम्हाला आता निश्चितपणे सांगू शकतो की मी माझी लेखणी खाली ठेवली तरी चालेल. एवढी मोठा एक आम्ही पुरस्कारच समजतो की तो आम्हाला मोठा पुरस्कार आणि काय म्हणतात त्याला खूप मोठाच पुरस्कार आहे आणि जबाबदारी वाढवणारा पण आहे. नक्कीच. आणि त्यानंतर गीतकार केदार परुळेकर अशी एक त्यांची छान ओळख झाली आणि त्या निमित्तानं सगळ्या मुलींच्या गराड्यात केदार दिसायला लागले सह्यांसाठी वगैरे वगैरे. तर हे तुला माहितीये का की तुझ्या पश्चात माइंड, हो माहितीये ना, माइंड रीडर काय म्हणणं काय घरी यायचंच असतं ना शेवटी. मी तेच सांगणार आहे, सांगते आता तुम्ही सांगताय पण नंतर घरी जायचंय मला. नाही आज सांगते मी तिला की असं आम्ही बघितलंय घोळक्यात बसून अगदी माइंड रिडिंग. 23 वर्ष झाली आहेत. मगाशी म्हटल्यामुळे पूरक जोड्या व्हायला 2 वर्ष बाकी. हा म्हणजे 25 वर्षानंतर हा ना. पण ती मनकवडी आहे, ती कुठे जातात तो सेन्सर तिने तो व्यवस्थित लावलेला आहे, होय की नाही? क्या बात आहे. गीतकार अशी एक एक त्यांची छान ओळख होत गेली. तुझा कसा म्हणजे घर सगळं सांभाळणं, म्हणजे तू म्हणालीस की मला सगळं घर हवं होतं. आईशी त्यांचा रॅपो कसा होता, वडिलांशी रॅपो कसा होता? खूप छान, खूप छान. आई म्हणजे अक्षरशः मी अगदी घरात बागडायचे पूर्णपणे. त्यामुळे त्या आणि आनंदाने बघत असायच्या माझ्याकडे की अरे वा किती छान चाललंय, म्हणजे इतकं खूपच छान. आम्ही पिक्चर नाटक तिघही आम्ही मिळून पिक्चर नाटक एकत्र बघायचो. खूप छान. त्यांच्याबरोबर खूपच नातं म्हणजे आम्ही भांडायचोही तेवढेच दोघी जणी. असं नाही की सासू सुनांचं पण हा बरोबर ताळमेळ साधून की नाही आता तुझं इथे चुकलंय, तुझं तिथे चुकलंय. हो आणि म्हणजे प्रत्येकाला असं होतं की एखाद्याला
त्या व्यक्तीला त्याची चूक सांगितली की रागच येतो. होय होय होय. हे नॅचरल गुणधर्म आहे, कळलं ना. पण तसं नाही, ते समजावून सांगावं लागतं. इथे एक नवरा म्हणून थोडीशी कसरत असते प्रत्येकाच्या घरात असं, पण ते करावं लागतं. पण मला एक बरं आहे की आईचंही हिच्यावर प्रेम होतं, हिचंही आईवर प्रेम होतं. त्याच्यात ज्या गोष्टी व्हायच्या त्या कुठेतरी एखाद्या गोष्टी ह्याच्यामध्ये व्हायच्या. ते काय आई मुलीचं होतंच की भांडणं, कडा भांडतात की आई. आणि म्हणजे आईचं तर एकदमच हिच्याबद्दल, म्हणजे ही जरा काय झालं की एकदमच हिला काय बक्षीस द्या, हिला अमुकच करा, खुश करा, म्हणजे एकदमच झाले की मी रागावून बसायचे आणि मग त्या सोनू 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 करत इतकं व्हायचं. पण म्हणजे बाबांसाठी पण हिने खूप केलं, म्हणजे अगदी बाबांचं पण खूप, म्हणजे अगदी सांगण्यासारखंच आहे हिच्या. म्हणजे माझ्यासाठी तर हे खूप मोठी गोष्ट आहे की बाबांना आजारी असताना आणि थोडेसे हे असताना त्यांचं सोडियम लेवल खाली गेले असताना ही त्यांना घेऊन टॉयलेटमध्ये बसलेली आहे. अरे इथपर्यंत कोण करणार. एकदा आपण आई वडील मानलं की मग ते त्याच्यात एकदमच म्हणजे ठेवलेले जे लोक होते, जे पेड सर्वंट्स होते, जे ब्युरोमधनं त्यांच्या आणले होते, ते करायचे नाहीत, पण ही करायची त्यांचं सगळं त्यावेळेला. माऊली नमस्कार. म्हणजे सासूबाईनं पूर्ण मोठा असा न सोललेला नारळ असतो ना, तेवढा राहील एवढं मोठं बेडसोल झालं होतं. आणि ते आम्ही 1 वर्ष पूर्ण हील व्हायला 1 वर्ष लागलं. आणि तो प्रकार परत मला त्यांच्या बाबतीत नको, त्यांना तो त्रास नको, त्याच्यानंतर अनकॉन्शियस झाले होते पूर्ण. त्यामुळे मी ते सगळं व्यवस्थित क्लीन करून त्यांना सांभाळणं. आणि बरं आता नाही आहे मुलगी दुसरी, तर मीच मुलगी ना शेवटी, आणि ते पण माझे तसंच प्रेमाने त्यांनी लाड केलेले आहेत. खरंय सोनाली. आणि त्यावेळेला जर त्यांना आपण नाही बघितलं तर मग काय उपयोग त्याचा, असं आहे ते. असा सरक्कन काटा गेला. म्हणजे असं इतक्या आनंदी म्हणजे कपल किंवा दोघांच्या मागे काहीतरी किती काय काय घडलेलं असतं ना, आणि तरी हे आनंदी राहणं हे किती सोपं नाही आहे ना, हे अवघड आहे सगळं. आणि सोनाली खरंच तुझं कौतुक आहे. म्हणजे तुला नुसतं म्हटलं नाहीस तू मला घर पाहिजे, तर घराच्या सगळ्या हा ना, बापरे. आणि म्हणून मला वाटतं केदार इतके फ्रेश आहेत आणि टवटवीत आहेत आणि त्यांची प्रतिभा इतकी कायम अशी फुलत असते. त्याचं कारण सोनालीने घर खूप छान ठेवलेलं आहे. पण तरी सुद्धा तुमच्यातल्या भांडणाचे किस्से ऐकायचे आहेत. भांडणं कशी काय सोनाली, कशामुळे भांडणं होतात? भांडणं खरी म्हटलीत ना तर कशामुळे होतात हे कळेपर्यंत भांडणं संपतात. एवढी सिंपल असतात. आणि जगात कुठच्याही लोकांची भांडणं तशीच होतात, फक्त काही काही लोक धरून बसतात, त्यांची पुढे वाढतात. सोनाली सांग तू, ते असं कव्हर करतायत चालणार काय नाही, पसारा सगळं उचलत, अरे जरा तरी कधीतरी मदत कर, जरा तरी आवर. ही मुळमुळीत भांडणं हेच असतात कारण, ऑलमोस्ट कधी कधी हीच कारणं असतात. मग कधी माझंही लिहिलेलं होतं, तो पेपर तू कुठे ठेवलास? अरे म्हटलं तिथेच आहे. नाही पण तू मला आणून दे, मला मिळत नाहीये. पण ह्या गोष्टी अशाच आहेत. म्हणजे ह्या गोष्टी होतातच. आपण काही म्हणजे ज्या ज्या गोष्टी आहेत ह्या नेहमीच्याच गोष्टी. तिला विचारत सोनाली कुठे आहे? अरे ते काय समोर आहे. अगं सगळं बघितलं कुठेच नाही दिसत आहे. अरे तो काय, म्हणून तर पटकन आणून देते. मग आता शेवटी असं झालं अनेक वर्ष, मग कळायला लागलं त्यापेक्षा तू दे आणून, कारण मी 4 तास शोधून मिळणार नाही, तू 2 मिनिटात आणणार. सोनाली आता तुला खास प्रश्न आहे, ह्यांच्यातल्या कुठल्या गोष्टी काढून टाकल्या तर जास्त बरं होईल? असं काढून टाकल्या तर बापरे, मला आधी माहिती असतं तर मी यादी तयार केली असती. अच्छा, यादी आहे का? असं तुझ्या चेहऱ्यावरून आणि आता जे बसलीस आणि जे बोलते त्यावरून काही वाटत नाही इतकं प्रेम 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 म्हणजे प्रेम म्हणजे काढून टाकण्यासारखं असं काही नाहीये. फक्त जरा वस्तू नीट ठेवणं, जाग्यावर ठेवणं, हाच एक प्रकार आहे. अदरवाईज बाकी काहीच नाहीये. म्हणजे निर्व्यसनी असल्यामुळे असं नाही सांगू शकत की बाबा तू हे सोड ते सोड, असं काहीच कुठला गोष्ट नाहीये. कलाकार म्हणून बरं समजूतदारपणा खूप आहे, समजून घेणं समोरच्याला. आता नाही बाबा मला जमत आहे, मला झेपत नाहीये, तर त्याप्रमाणे ताबडतोब ऍडजस्टमेंट करणं. म्हणजे असा वाईट गुण असं नाही, हाच वाईट गुण आहे फक्त. केदार, आता आपण मेंटलिस्ट म्हणजे माइंड रिडिंग कडे येऊया. म्हणजे काय मेंटलिस्ट ना, हे एक वेगळं शास्त्र आहे. म्हणजे मी खरं तर जादूमुळे ह्या कलेकडे वळलो, पण लोकांना वाटतं की ह्याच्यात काही जादूच आहे की काय, किंवा किंबहुना बऱ्याच वेळा असं लोकांचा समज होतो की इथे जादू करतो का. म्हणून ज्या क्षणी मी मेंटलिझमचे शो सुरू केले त्या क्षणापासून मॅजिकचे शोज थांबवले, कारण लोकांना वाटेल की हे तेच करतोय तो. तर स्पून बेंडिंग हा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये स्पेशल जादूमध्ये वेगळे स्पून येतात, पण हे जे आम्ही आता चमचा बघून वाकवतो, हे जे प्रकार आहेत हे ॲक्च्युली वाकवतो, तो ॲक्च्युली वागतो.
हो. किंवा लोकांच्या मनातलं जे ओळखणं आहे ह्याच्यासाठी मी 17-18 वर्ष वेगळा अभ्यास केला. आता मी जगभर शो करते म्हणजे होय, होय. फक्त मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, भारतभर नाही, तर बाहेर आउट ऑफ इंडिया सुद्धा माझे शोज चालू आहेत, होतात, आत्ताही चालू आहेत. कॉर्पोरेटसाठी बरेच शोज करतो, होय. कंपन्यांसाठी. आता इथेही त्यांचीच लोक असतात. मी आता एखाद्या मोठ्या कंपनीसाठी, प्रतिदेश कंपनीसाठी जेव्हा बोलवतो तर त्यांच्या ऑफिसच्या हाय प्रोफाईल लोकांसाठी, त्यांच्या स्टाफसाठी असतात. तिथे माझी व्यक्ती कोणी नसतं. बरोबर. जसं पूर्वी कसं स्टेजच्या शोजमध्ये असं लोकांना वाटतं अरे हा ह्याचाच माणूस असेल, ह्याचं कसं काय ATM पिन ओळखला किंवा ह्याचं कसं फर्स्ट क्रश ओळखलं. आता हे असं ओळखल्यानंतर लोकांना धक्का बसतो की रे हे कसं शक्य आहे. मला आता सांगा, सोनालीच्या मनात काय चाललंय? मी मगाशीच बोललो ना, बायकोच्या मनातलं जगातला कोणताही मेंटॅलिटी नाही ओळखू शकत. पण बाहेरच्या लोकांचं कसं होतं की त्यावेळेला आणि फ्रिस्बी थ्रो करून आम्ही ऑडियन्समधनं लोक निवडतो, म्हणजे मी डायरेक्ट नाही बोलवत. पण ज्या वेळेला त्यांच्याशी बोलल्यानंतर 2 सेकंदात त्यांचं जे अभ्यास करून त्याच्यावर मी लिहून ठेवतो की त्यांनी काय केलं किंवा काय. आणि याच्यात अनेक गोष्टी मी स्वतः डेव्हलप केल्या. म्हणजे काही गोष्टी आहेत शिक्षणामधनं, पण बऱ्याच गोष्टी नंतर मी डेव्हलप केल्या. आणि रिपीट ऑडियन्स माझ्या शोला भरपूर असल्यामुळे मी दरवेळेला नवीन काहीतरी देत असतो. बरं, चला प्रात्यक्षिक करूया. आता काय माझ्या मनात काय आहे सांग, म्हणजे तुम्ही सांगा काय करायचं. म्हणजे तुम्ही हे कागद आहे मी मुद्दाम ठेवलेलं आधीच. अच्छा, ते हा कागद हे मार्कर ठेवलंय का? होय. अच्छा, हे वही घेतो खाली हाताला धरायला. तुम्ही अनेक सेलिब्रिटीजना इतके वर्ष, कारण तुमचं कारकीर्द प्रचंड मोठी आहे, अनेक कार्यक्रमाचं तुम्ही मस्त सूत्रसंचालन केलेलं आहे, कार्यक्रम निवेदन केलेले आहेत, अनेक मोठ्या कलाकारांना भेटला आहे. तर एखाद्या चांगल्या प्रतितयश एखाद्या कलाकाराचं नाव तुम्ही मनात धरा. आता ते मनात धरल्यानंतर त्याला थोडंसं प्रोसेस आहे की त्याचं अल्फाबेटिकली, इंग्लिशमध्ये अल्फाबेटिकली त्याचं नाव फक्त त्या व्यक्तीचं व्हिज्युअलाइज करा. म्हणजे ABCD फॉर्ममध्ये पहिलं काय, म्हणजे आता माझं केदार आहे तर के, मग ई, तसं ज्या आर्टिस्टचं तुम्ही नाव मनात धरताय त्याचं नाव मनात करा. फर्स्ट कॅरेक्टर हे इकडे दिसते ना, ते आमचे कॅमेरामन पकडतील. बरोबर. हां, पहिलं कॅरेक्टर मी लिहिलेलं आहे. फक्त एक पुढे जायच्या आधी मी जस्ट एक ट्रायल म्हणून विचारतो, पहिलं कॅरेक्टर काय धरलंय तुम्ही मनात? बघूया, आपण पुढे घेऊया, पूर्ण नाव घेऊया. हां, ओके. ओके, ओके. काय नाव धरलं? आशा भोसले. ओ वाव, क्या बात है. अरे हे असंच आपण ATM पिन रिव्हील करायचं असेल तर करू शकतो मी तुमचा, फक्त तुम्ही नंतर बदला. चालेल. बघूया, म्हणजे एवढी पर्सनल गोष्टी दुसऱ्या कोणाची नसते. बरोबर. आणि हे माझं रेग्युलर शो मध्ये पण खूप आवडतात. बरोबर. ATM पिनचा पण 4 डिजिट नंबर. हो. तर पहिल्यांदा फर्स्ट नंबर व्हिज्युअलाइज करा. हां, सेकंड, थर्ड वन, बरोबर, लास्ट. ओके. काय आहे? 2404. बाप रे,
परत तुमच्या डोळ्यात डोळे घालणार नाही. हे फार अवघड आहे प्रकरण. पण हे खरंच शास्त्र वा, वा, इतकं वा. वेगळं आहे. थक्क बरं, झाले हे मी. कुठेही आपण काही प्री प्लॅन नाही काय कार्यक्रमात नाही, लोकांना नाही. वाटायचं की प्री प्लॅन आहे का, पण हे रेग्युलर मी स्टेजवर करतो तेव्हा तर कसं फ्रिस्बी थ्रो करून रॅन्डमलीच लोक वा, बोलवली वा. जातात. आणि मगाशी आपण बोलताना वेगळ्या आर्टिस्टची नावं घेतली. मी आशाताईंचं नाव मुद्दाम घेतलं नव्हतं. बरोबर आशाताईंचं नाव घेतलं कारण त्यांचा वाढदिवस पण झाला आता 91 म्हणून हा. ते. क्या बात आहे केदार. जिओ जिओ पण नाही डोळ्यात डोळे घालणार नाही. बाप रे. म्हणजे सोनाली तुझ्या मनातलं जाणून घेता येत नाही म्हणजे तू म्हणजे एकदम तुझं वेगळं आहे. मनात काय ठेवतच नाही. आम्ही एकदम मोकळे आहोत मनात, म्हणजे तसं काही लागत नाही. इव्हन आमचे दोघांचे फोन नंबरही फोन्स सुद्धा त्याच्यावर काही लॉकिंग नाही. आम्ही Locking एकमेकांचे नाही, फोन password वापरतो, नाही. पासवर्ड नाही. काहीच नाही. एकमेकांचे फोन दुसऱ्याच्या हातात असले आम्हाला टेन्शन येत नाही. हो. बऱ्याच वेळा लोकांचं तसं असतं की अरे नाही माझा फोन. आमच्या घरात ती सिस्टीम ठेवलीच नाही पहिल्यापासून. वा, खूपच्या वा, वा, वा. हमसे है आमची ही तुम्हाला जेव्हा गीतकार म्हणून मान्यता मिळाली आणि चित्रपटांची अनेक सुंदर सुंदर गाणी तुम्ही लिहिली, हे लिहिणं एखाद्या सिच्युएशन प्रमाणे किती अवघड असतं, किती सोपं असतं? मला हे सोपं खूप जातं. कारण काय आपल्याकडे डोळ्यासमोर काहीही नसताना नवीन काहीतरी करणं हे जास्ती डिफिकल्ट आहे. जेव्हा काव्य लिहितो ते जास्ती डिफिकल्ट आहे, कारण ती भावना आपल्या मनात यायला लागते. ते उत्स्फूर्तता असते त्याच्यामध्ये. जेव्हा एखादं चित्रपटासाठी असतं तेव्हा सिच्युएशन्स दिलेल्या असतात. माझ्या सुदैवाने मी एक अभिनेता असल्यामुळे किंवा दिग्दर्शक असल्यामुळे किंवा लेखकही, म्हणजे मी त्या तिन्ही गोष्टी फिल्मसाठी केलेल्या आहेत आधी, पण लेखन दिग्दर्शन पूर्णपणे. त्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टी, उलट मी जेव्हा गाणं लिहितो तेव्हा चहूबाजूने जास्ती विचार करू शकतो. म्हणजे जो नुसता गीतकार असणं आणि पिक्चरच्या दृष्टीने विचार करणं, त्यावेळेला ॲक्टर कोण असेल, अभिनेता काय आहे, तिथे सिच्युएशन काय आहे, हे सगळं मिळाल्यानंतर तो उलट आणखी इझी जातं. आणि मला आणखी आनंद आहे की मी अनेक गाणी चालीवरही लिहिलेली आहेत. वेड्या मनातली काही गाणी चालीवर लिहिलेली आहेत, काही मी लिहून मग चाली दिल्या गेल्यात. पण अनेक संगीतकारांच्या, म्हणजे इव्हन पत्की काकांनी पण मला एक चाल दिली होती, त्याच्यावर मी गाणं लिहून दिलेलं आहे असं. आणि ते उलटं लिहिण्यात जास्ती डिफिकल्ट असतं. जेव्हा चालीवर लिहितो ना ते जास्ती डिफिकल्ट असतं, पण ते मला देवाच्या कृपेने जमतं. त्यातलं जे वजन असतं चालीतलं ते कळून त्याला एक्झॅक्ट शब्द काय जाईल हे आहे. म्हणजे तुमची चाल चांगली आहे ना. चालीचा माणूस आहे. सोनाली, एखाद्या कलाकाराला पटकन यश मिळतं, कधी अपयश मिळतं, पण पाय जमिनीवर ठेवण्यासाठी एखादी गृहिणी किंवा एक टीकाकार लागते. तू अशी घरातली क्रिटिक आहेस का? आहे. हो बरोबर. टाळ्या नाही पटलं, नाही वाटलं तर त्या क्षणी तिथे सांगावं लागतं. ते सांगावं लागतं की बाबा हे कसं वाटतंय, काय आहे, हे आहे का योग्य नाही. योग्य नाही. हो. आणि अजून एक कलाकार घरात आता मोठा होतोय, त्यामुळे मला वाटतं मोठ्या दोघांना सांभाळावं लागतं आता. 2 कलाकारांना आणि तिसरा एक छान कलाकार घरामध्ये आहेच. खूप म्हणजे हिनी हिची स्वतःची कला सगळी बाजूला ठेवून हे सगळं केलेलं आहे. कारण कधी कधी मी तर नेहमी सांगतो की मी ती आधी नोकरीलाही होती लग्नाच्या वेळेला, मीच सांगितलं की नोकरी सोडून हेच कर, कारण हे सांभाळणं माझा व्याप होता बराच. तर तो पण तिने प्रचंड लेवलला म्हणून म्हटलं ना, मॅनेजमेंट तिच्यातलं प्रचंड लेवलला ती आहे. म्हणजे तिच्यामध्ये ते प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही प्रोग्राम ऑर्गनायझर असले की सगळीजण एक टीम असते पूर्ण, पण आम्ही 2 जणच अख्खा कार्यक्रम ऑर्गनाईज करत असतो. 8चा कार्यक्रम असेल तर 6:30ला जी सगळे येतात तीच आमचे हेल्पर्स असतात. ते म्हणजे त्या असिस्टंट आमचे अजूनपर्यंत असिस्टंट असतात. आता तुम्ही पण अनेक कार्यक्रम केले असतील, केलेच आहेत म्हणजे मोठे मोठे. बऱ्याच वेळा कधी कधी मोठ्या कार्यक्रमात म्हणजे हे विशेषतः मला जाणवलेली गोष्ट की अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमात एखाद्याने सांगितलं की पुष्पगुच्छ आणा, की अनेक लोक कुठून येतोय, इथून तिथून हे बघत राहा. आमच्या ह्याच्यात म्हणजे मला माहिती आहे इथे सोनालीने ठेवलंय, मी असा हात केला की इथे पुष्पगुच्छ तोपर्यंत आलेला असायचा. म्हणजे ती पाठची मॅनेजमेंट ही एवढी करेक्ट असते की आमच्या ह्याच्यात कधी असं नाही झालं की इकडे हे पुस्तकाचे आहेत, पुस्तकाचं माझ्या प्रकाशन आहे, तर पुस्तकं सगळी तिथे करेक्ट आहेत, त्या क्षणी तिथे आहेतच. सोनालीचे हात 2 दिसत आहेत, पण असे इकडून तिकडून अशी ती देवी आहे. सगळी तयार झालेली असते ती यादी, आणि 8-10 हात असलेली आहे. किती तारखेपर्यंत ऍड गेल्या पाहिजेत, किती तारखेपर्यंत हे व्हायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तयार असतात. केदार, खूप मजा येते. पण एक ती छान ती सारे गम तुम्ही
अशी ती एक सुंदर कविता आहे बघा. हो, हो. ती आमच्या रसिकांसाठी जरा ऐकवली तर मजा येईल मला. हो नक्कीच. ही मी कधी लिहिलेली 1999-98ला लिहिलेली. बापरे. त्यावेळेला कसं झालं की मी जादूगार म्हणून माहीत होतो, मिमिक्री आर्टिस्ट म्हणून मला अवॉर्ड होतं, व्हेंट्रलॉकिस्ट म्हणून मला अवॉर्ड मिळालं आणि नंतर हे कवितेकडे वळलो. तर तेव्हा मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुला नक्की काय व्हायचं आहे. तर त्याच्यावर मी हे मला प्रश्न अनेक वेळा यायचे, त्याच्यावर लिहिलेली ही कविता होती. म्हटलं मला खरं तर ना, म्हटलं तुमच्यासारखे चांगले गायक बघून बघून असं वाटतं की मी गावं, आणि जे मला जमत नाही, अनफॉर्च्युनेटली नाहीच जमत गायला. पण तरी मी हौशेने त्यावेळेला कराओके सिस्टीम यायची, ती कराओके सिस्टीम घेतलेली. माझ्याकडे चांगली चांगली वाद्य आहेत, माझ्याकडे तबला आहे, त्यावेळेला ड्रम सेट घेतलेला, पेटी आहे, सिंथेसायझर, सगळे म्हणजे माझ्याकडे वाद्य सगळी आहेत असं. पण आणि गायचा प्रयत्न केला कराओके सिस्टीमवर माईक घेऊन. आणि मग त्याच्यातून काय तयार झालं ह्याच्यावर कविताच लिहिली. ती ही कविता. व्हायचे होते गायक मला, वाद्य सगळी गोळा केली, माईक घेतला ताईत झाला, गाऊ लागलो फिल्मी गाणी. कारण आपला अप्रोच फक्त फिल्मी असतो सुरुवातीला, असं म्हणजे गाणं शिकून करीन असं मला काही नव्हतं. तर व्हायचे होते गायक मला, वाद्य सगळी गोळा केली, माईक घेतला ताईत झाला, गाऊ लागलो फिल्मी गाणी. हळूच मला विचारले कोणी सारेगम येतं का. हळूच मला विचारले कोणी सारेगम येतं का. लगेच दाखवले म्हणून त्याला सारेगम पद निसा सानी धप म ग रे सा. 7ही सूर पाठ होते. टप्पे कुठे आहेत त्याने विचारले. तेव्हाच लक्षात आले तेवढेच कप्पे खाली होते. 7 अक्षरांचे 7 टप्पे. वेगळंच काहीतरी कळत होतं. तरीही पिच्छा सोडला नाही. शेजारचे 7 ओरडून गेले तरी माईक हातचा सुटला नाही. पण शेवटी शेजाऱ्यांबरोबर मीही थकलो, निराश होऊन गुपचूप बसलो. 7 सूर कळत नव्हते. 7 सूर कळत नव्हते. अजून 12 खडीचे पत्ते नव्हते. त्यांचे वेगळे सूर नसतात हेही त्यावेळी माहीत नव्हते. मुळाक्षरांपासून रियाज केला, क ग ग ग ग ग ग क क. नंतर कळलं तोही फुकट गेला. वहीवर लिहून पाहिले सा रे ग म. खरोखरीच सा रे ग म. गम म्हणजे दुःख बरं का. सुरात खेळता येत नव्हतं. सुरात खेळता येत नव्हतं, शब्दच तेवढे दिसत होते. सुरात खेळता येत नव्हतं, शब्दच तेवढे दिसत होते. इतक्यात एक विचार चमकला, सुरांना विसरून शब्दात अडकला. सारे गम सारे गम विसरून गेलो. सारे गम विसरून गेलो. ध नी शब्दांना करून बसलो. सारे गम विसरून गेलो. ध नी शब्दांना करून बसलो. परेशानी कमी झाली. परेशानी कमी झाली. मनी आशा जागी झाली. मग मनी माझ्या सारी धग धग दूर झाली. ध रे शब्दालाचा आता. ध रे शब्दालाचा आता. सारे सुर विसरुनी. मनी अक्षराचं 7 मध त्यातही शोधुनी. तो मध मिळाला म्हणून मी कवितेकडे वळलो. वा 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 वा, क्या बात आहे. सोनाली, मगाशी त्या कवितेत त्यांनी सांगितलं की 25 वर्ष, आता फक्त 2च वर्ष राहिले तुमच्या 25शीला लग्नाच्या. काय आता स्वप्न अजून बघायचे, बघतेस तू अजून केदार यांच्याकडून किंवा तू तुझी? काय नाही, असं काही ठरवलं नाहीये. मस्त आनंदी आनंदी राहायचं आहे त्याच्यातच व्यवस्थित. वा वा वा, भरभराट व्यवस्थित होत राहू. हो हो हो, भरपूर कार्यक्रम. म्हणजे एक ह्याच्यातलं एक जसं म्हणजे ते तिन्ही फेस केलंय, ते मीही फेस केलंय ॲज अन आर्टिस्ट, की माझे बहुतेक म्हणजे काही काही काळानंतर माझं करिअरच बदलत गेलं. म्हणजे नवीन नवीन ओघाने होत गेलं. म्हणजे स्टार्टिंग विथ मॅजिक अगदी सुरुवातीला 1986ला स्टार्टेड मॅजिक शो जेव्हा मी सुरू केले ते लोकांना लहान मुलांसाठीच माहीत होते. मी मोठ्यांसाठी सुरू केले, कम्प्लिटली वेगळे. त्याच्यानंतर व्हेंट्रलॉकिझम लोकांना जे मी करतो ते माहीत नव्हतं. म्हणजे माझा जो प्रवास झालाय ना तो माहीत नसलेल्या कलांमध्ये झाला. आता सुद्धा माइंडेड हे कोणाला 10 वर्षापूर्वी माहीतच नव्हतं, आता माहीत व्हायला लागलंय. त्यामुळे एस्टॅब्लिशमेंट होणं एखाद्या गोष्टीमध्ये, ॲक्सेप्टन्स लोकांचा येणं, ह्याला थोडा वेळ लागतो कलाकार म्हणून. बरोबर, असं होतं. बरोबर. सोनाली, तुझ्या मनातली सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत, कारण तुझ्या हातात मॅनेजमेंट आहे आणि तू कलाकार आहे. तुमच्यातला कलाकार असा छान अजून बहरू देत.
भरपूर कार्यक्रम होऊ देत. ह्याची जशी 6 नावांची पदवी पहिल्यांदा लागलेली आहे, शब्दभ्रमकार, कवी, लेखक, अभिनय वगैरे, तसे अजून नामावली वाढू देत. त्याच्यासाठी तुझं पाठिंबा जो आहे तो आहेच. पण आज इथे आलात आणि इतक्या मस्त प्रेमाची गोष्ट 23 वर्षांची तुम्ही सांगितली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनी आणि आमचे हे आमची ही या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तुमचे सगळ्यांचे आभार. हे सुंदर उपक्रम करताय. ह्या उपक्रमाला आणि कार्यक्रमाला भरभरून यश मिळू दे. थँक्यू सो मच. थँक्यू.